नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द वर्ल्ड ऑफ केमिस्ट्री. वेलकम टू आरसीसी. मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरी, थर्ड थेरी रिगार्डिंग कोव्हॅलंट बॉन्डिंग आपण चालू केली आहे डिस्कशनला. ठीक आहे, बघा आतापर्यंत काय काय डिस्कशन झालं. तुम्हाला मेन थीम सांगितली. कोव्हॅलंट बॉन्ड तयार होत असताना काय होत असतं, ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत असतात, मॉलिक्युलर ऑर्बिटल जनरेट होत असतात. मॉलिक्युलर ऑर्बिटलचे जनरल कॅरेक्टरिस्टिक फीचर पाहिले आपण. जेवढे ॲटॉमिक ऑर्बिटल कंबाईन होतात एक्झॅक्टली तेवढे मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होतात. जे ॲटॉमिक ऑर्बिटल्स कंबाईन होत आहेत त्यांच्या एनर्जी एकतर एक्झॅक्टली सेम असाव्यात किंवा नियरली सेम असाव्यात. दोन प्रकारचे यमोज तयार होत असतात, बॉन्डिंग यमो आणि अँटी बॉन्डिंग यमो. बॉन्डिंग यमोला सिम्बॉल काय असतात रे, सिग्मा आणि पाय. अँटी बॉन्डिंग यमोला काय सिम्बॉल असतात, सिग्मा स्टार आणि पाय स्टार. एनर्जीची ऑर्डर सांगितली तुम्हाला. बीएमओची एनर्जी सगळ्यात लोवेस्ट, त्यानंतर एओ आणि सगळ्यात जास्त एनर्जी कोणाची असते रे, एबीएमओची असते. स्टॅबिलिटीचं रिलेशन उलट. ठीक आहे ना. परत पाहिलं आपण बीएमओ कसा तयार होत असतो रे, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सनं. एबीएमओ कसा तयार होत असतो रे, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सनं, वेव्हच्या. ठीक आहे ना. यमोज आर पॉलिसेंट्रिक. यमोज आर पॉलिसेंट्रिक हा एक पॉइंट सांगितलेला. त्यानंतर पाहिलं आपण शेप्स ऑफ मॉलिक्युलर ऑर्बिटल्स, म्हणजेच लिनियर कॉम्बिनेशन ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स, LCAO. तर तिथं क्वेश्चन फक्त एक तयार होतो, तो म्हणजे नोडल प्लेन्सचा. कोणामध्ये किती नोडल प्लेन्स आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. चला बोला, फटाफट बोला. सिग्मा NS झिरो नोडल प्लेन. सिग्मा NPZ वन्स अगेन झिरो. एक नोडल प्लेन कोणाकोणामध्ये असतो रे, सिग्मा स्टार NS मध्ये असतो, सिग्मा स्टार NS मध्ये असतो. सिग्मा स्टार NPZ मध्ये पण एक नोडल प्लेन असतो का नाही. पाय NPX आणि पाय NPY मध्ये पण एक नोडल प्लेन असतात. दोन नोडल प्लेन कोणामध्ये असतात, यस कोणामध्ये असतात, पाय स्टार NPX आणि पाय स्टार NPY. बस तेवढा एक क्वेश्चन झालेल्या डिस्कशन मध्ये तयार होतो. ठीक आहे का. परत मी सांगितले तुम्हाला, इन MOT झेड ॲक्सिस इज ट्रीटेड ॲज इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. म्हणून सिग्मा यमो मध्ये मी NPZ घेतलाय आणि पाय यमो मध्ये NPX आणि NPY धरलेले आहेत. त्याचं कारण सांगितलं, झेड ॲक्सिस इज इंटरन्यूक्लियर ॲक्सिस. ओके, चला आता पुढे जाऊ. आजचं जे डिस्कशन असणार आहे ते व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट डिस्कशन असेल. तुला जर मॉलिक्युलर ऑर्बिटल थेरीचा कुठलाही क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा झाला, पहिलं काम आपल्याला हे करावं लागतं. कुठलं, फिलिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. मॉलिक्युलर ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स आपल्याला भरता आले पाहिजेत. कुठल्याही क्वेश्चनची बिगिनिंग इथून असते. इलेक्ट्रॉन्स अगोदर भरावे लागतात. इलेक्ट्रॉन्स भरल्याशिवाय क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीत. बघा आता इलेक्ट्रॉन्स कसे भरायचे मला सांगा. ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये इलेक्ट्रॉन्स भरण्यासाठी आपण 3 रूल वापरतो का नाही. कुठले असतात रे, अबव प्रिन्सिपल, हंड्स रूल आणि पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. अबव प्रिन्सिपल काय सांगतं, ज्याची एनर्जी कमी अगोदर त्याच्यात इलेक्ट्रॉन भरा. ती एरोची डायग्राम पाहिलेली तुम्ही. अगोदर 1s, त्यानंतर 2s, नंतर 2p, 3s, 3p, आफ्टर 3p 3d नाही, 4s झाल्यानंतर 3d. याला काय म्हणतात, अबव प्रिन्सिपल. बरोबर आहे. हंड्स रूल काय सांगतो, डिजनरेट ऑर्बिटल्स, इक्वल एनर्जी असणाऱ्या ऑर्बिटल्स मध्ये जोपर्यंत एक इलेक्ट्रॉन एंटर होत नसतो तोपर्यंत तुम्ही इलेक्ट्रॉनची पेरिंग करायची नाही. हंड्स रूल देखील इथं आपल्याला वापरायचा आहे. ठीक आहे का. पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतं, नो टू इलेक्ट्रॉन्स इन एन ॲटम कॅन हॅव सेम सेट ऑफ 4 क्वांटम नंबर्स. अल्टिमेटली रिझल्ट निघतो, एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन असू शकतात. तिसरा इलेक्ट्रॉन ऑर्बिटलमध्ये आणता येत नाही. एका ऑर्बिटलमध्ये मॅक्झिमम किती इलेक्ट्रॉन, 2 इलेक्ट्रॉन. या तिन्ही रूलचा वापर मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये देखील केला जातो. म्हणजे तुला जर मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉनची फिलिंग करायची झाली, सेम रूल्स ओबे करावे लागतात जे ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये इलेक्ट्रॉनची फिलिंग करत असताना आपण करत असतो. एक्झॅक्टली तेच रूल. पाहूयात आता हे रूल नेमके कसे वापरायचे असतात. ठीक आहे, बघा माझ्याकडे 2 अबव प्रिन्सिपल्स आहेत. ॲटॉमिक ऑर्बिटलसाठी एकच अबव प्रिन्सिपल आहे, पण मॉलिक्युलर ऑर्बिटलसाठी 2 अबव प्रिन्सिपल आहेत. बघा केस नंबर 1, मी एनर्जीची ऑर्डर सांगणार आहे. ठीक आहे ना. केस नंबर 1 कोणासाठी, व्हेन टोटल इलेक्ट्रॉन्स आर लेस दॅन ऑर इक्वल टू 14. जर टोटल इलेक्ट्रॉनची संख्या दिलेल्या स्पेसिस मधली 14 किंवा त्यापेक्षा कमी असेल. लेट अस हॅव सम एक्झाम्पल्स. N2, B2, C2,
N2 प्लस एक्सेट्रा. या सगळ्यांमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स 14 किंवा त्यापेक्षा कमी येतात. कसे येतात सांगतो. N2 चे टोटल इलेक्ट्रॉन्स कसे काढशील रे तू? मला सांग. एका नायट्रोजन ॲटमकडे, मी टोटल म्हणायलो हा, व्हॅलेन्स नाही, टोटल. एका नायट्रोजन ॲटमकडे 7 इलेक्ट्रॉन असतात, दुसऱ्याकडे परत 7, 2 आहेत ना, 14 झालं की नाही? 14 झालं. B2 चे टोटल इलेक्ट्रॉन्स कसे काढले जातील रे? एका बोरॉनच्या ॲटमकडे 5 इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन्स कसे काढतात रे? ॲटॉमिक नंबर. जेवढा ॲटॉमिक नंबर तेवढे इलेक्ट्रॉन्स. बरोबर आहे ना? एका बोरॉन ॲटम मध्ये 5 इलेक्ट्रॉन, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. ठीक आहे ना? एकाकडे 5, तसे दोघं आहेत ना, झाले 10. आलं का लक्षात? C2 चे टोटल इलेक्ट्रॉन्स कसे काढणार बघ रे मी. एका कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन, परत दुसरा एक कार्बन आहे त्याचे पण 6, 12 झाले ना 12. N2 प्लस बघ कसं काढणार. N2 चे इलेक्ट्रॉन काढलेत आपण 14. पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणून एक मायनस करायचं. समजलं? पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणून एक मायनस करायचं. मला सांगा याच्यात किती इलेक्ट्रॉन असतील रे? H2 मायनस किती असतील रे? बघ, एका हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन असतो, 2 हायड्रोजनचे 2 झाले. निगेटिव्ह चार्ज आला म्हणून ऍडिशन करायचं. किती इलेक्ट्रॉन होतील? 3. समजलं का? टोटल इलेक्ट्रॉन म्हणजे काय करायचे तुम्हाला? जेवढे ॲटम्स आहेत त्या सगळ्या ॲटमच्या इलेक्ट्रॉनची बेरीज करायची. मी परत म्हणतोय, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नाही. नायट्रोजनकडे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन 5 असतात, पण मी टोटल इलेक्ट्रॉन्स काढतोय. टोटल धरायचे तुम्हाला 7 असतात ना. ॲटॉमिक नंबर म्हणा साध्या भाषेत. पॉझिटिव्ह चार्ज आला तर तेवढं सबस्ट्रॅक्शन करा, निगेटिव्ह चार्ज आला तर तेवढं ॲडिशन करा. ठीक आहे का? मला सांगा बरं, याच्यात किती इलेक्ट्रॉन असतील? O2 2 मायनस. एका ऑक्सिजनकडे 8 इलेक्ट्रॉन, परत दुसरा एक ऑक्सिजन त्याचे 8 इलेक्ट्रॉन, निगेटिव्ह चार्जचं ॲडिशन +2. किती येतील रे? किती येतील? 18 इलेक्ट्रॉन्स. किती येतील? 18 इलेक्ट्रॉन्स. तर हा केस 1चा स्पेसिस असू शकत नाही. ही पहिली केस कोणासाठी आहे? जेव्हा टोटल इलेक्ट्रॉन्स 14 किंवा त्यापेक्षा कमी असतात. बघा, हे सगळे स्पेसिस 14 किंवा त्यापेक्षा कमी असणारे आहेत. तेव्हा एक ऑर्डर आहे, नंतर दुसरी केस आहे 14च्या पुढच्यासाठी. ठीक आहे का? आता मी ती ऑर्डर लिहिणार आहे. तुला हे समजलं ना टोटल इलेक्ट्रॉन कसे काढायचे? आता बघा ऑर्डर काय आहे. ठीक आहे? मॉलिक्युलर ऑर्बिटल्सच्या एनर्जीची ऑर्डर, म्हणजेच थोडक्यात अबव प्रिन्सिपल फॉर मॉलिक्युलर ऑर्बिटल्स. इट इज लाईक दिस. सिग्मा 1s, सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s. ठीक आहे? बघा, पाय 2px, पाय 2py, सिग्मा 2pz, सिग्मा 2pz. ओके. पाय स्टार 2px, पाय स्टार 2px, पाय स्टार 2py, सिग्मा स्टार 2pz. ठीक आहे? ही एनर्जीची ऑर्डर आहे. लेफ्ट टू राईट एनर्जी वाढते लाईक दिस. इनक्रीजेस, इनक्रीजेस, इनक्रीजेस. हा डबल बॉन्ड नाही रे. नाही 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 नाही, हा डबल बॉन्ड नाही. दिस इज इक्वॅलिटी. अर्थ निघतो की या दोघांची एनर्जी सारखी आहे. पाय 2px आणि पाय 2py ची एनर्जी सारखी असते, कारण ते म्युच्युअली परपेंडिक्युलर टू इच अदर असतात, म्हणून त्यांची एनर्जी सारखी असते. हा डबल बॉन्ड धरू नका. यांची एनर्जी सारखी आहे म्हणजे तुला हंट्स रूल यांच्यात इलेक्ट्रॉन भरत असताना अप्लाय करायचा असतो. हंट्स रूल कधी अप्लाय होत असतो रे? डिजनरेट ऑर्बिटलसाठी ना. जसं ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये आपण 3p ऑर्बिटलची एनर्जी सारखी म्हणतो ना ॲटॉमिक ऑर्बिटल्समध्ये, तसं मॉलिक्युलर ऑर्बिटल्समध्ये यांची एनर्जी सारखी आहे. हे दोघं डिजनरेट आहेत. ठीक आहे? परत असं. ठीक आहे? परत हे दोघं इक्वल आहेत एनर्जीमध्ये. ठीक आहे ना? हे पण डिजनरेट आहेत. म्हणजे इथं इलेक्ट्रॉन्स भरताना थोडंसं केअरफुली भरायचं असतं. ही आहे पहिली केस, जेव्हा टोटल इलेक्ट्रॉन्स 14 किंवा त्यापेक्षा कमी असतात. केस सेकंड, केस सेकंड, केस सेकंड. बघा, when total electrons greater than 14, जेव्हा टोटल इलेक्ट्रॉन्स 14 पेक्षा जास्त असतील. ठीक आहे? आता याचे एक्झाम्पल सांगतो. O2 काढून बघा, O2 प्लस बघा, O2 मायनस बघा, O2 मायनस 2 बघा, F2 बघा, Ne2 बघा, एक्सेट्रा. ठीक आहे? कुठल्याही स्पेसिसचे यांच्यापैकी इलेक्ट्रॉन काढून बघा. चला ओरली आलं पाहिजे. आता एका ऑक्सिजन ॲटमकडे 8 इलेक्ट्रॉन असतात, कारण त्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे ना. 2 आहे तसे 16 इलेक्ट्रॉन झाले. 16 झाले ना. हां, O2 प्लस किती? 8 2 16, एक मायनस करायचं, 15 इलेक्ट्रॉन्स. 8 2 16,
एक ऍड करायचा 17 इलेक्ट्रॉन्स, 8 2 16, इथं 2 ऍड करायचे, निगेटिव्ह चार्जचं ऍडिशन, पॉझिटिव्हचा सबस्ट्रॅक्शन, 18 इलेक्ट्रॉन्स. फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 9 आहे, एका फ्लोरीन ॲटमकडे 9 इलेक्ट्रॉन्स, तसे 2 आहेत, 9 × 2 18 इलेक्ट्रॉन्स. निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे, एका निऑन ॲटमकडे 10 इलेक्ट्रॉन, दोघांचे किती झाले 20 इलेक्ट्रॉन. आता महत्वाची गोष्ट मी इथंच लिहितो रे ते, हां, वेन टोटल इलेक्ट्रॉन्स 14 to 20 असंच लिहितो मी. महत्वाची गोष्ट सगळेजण ऐकतील रे. चला 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 सगळेजण व्यवस्थित कानं उघडा, ऐका. एमओटी मध्ये एक मोठा ड्रॉबॅक आहे. एमओटी इज नॉन ॲप्लिकेबल. एमओटी इज नॉट ॲप्लिकेबल वेन टोटल इलेक्ट्रॉन्स आर ग्रेटर दॅन 20. 20 इलेक्ट्रॉनच्या पुढे एमओटी अप्लाय होत नाही. लिहून ठेव रे कुठंतरी, एमओटी इज नॉट ॲप्लिकेबल व्हेन, 2 ठिकाणी अप्लाय होत नाही बघा. पहिली गोष्ट कुठं, टोटल इलेक्ट्रॉन जर 20 पेक्षा पुढे गेले एमओटी तुम्ही अप्लाय करू शकत नाहीत. म्हणजे समजा तुम्ही ठरवलं बेन्झिनला एमओटी अप्लाय करायची, नाही करतायत. बेन्झिनमध्ये टोटल इलेक्ट्रॉन किती होतील रे बघ, एका कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन असतात, ॲटॉमिक नंबर 6 आहे ना, तसे 6 आहेत, 6 6 36. एका हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन असतो, तसे 6, 36 आणि 6 42 इलेक्ट्रॉन निघतात. एमओटी अप्लाय करता येत नाही. एमओटी अप्लाय करता येत नाही. टोटल इलेक्ट्रॉन 20 च्या पुढे गेले एमओटी इज नॉट ॲप्लिकेबल. लिहून ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट नोट म्हणून लिहून ठेव रे. एमओटी इज नॉट ॲप्लिकेबल व्हेन, पहिली केस टोटल इलेक्ट्रॉन 20 पेक्षा जास्त. दुसरी केस ॲटम्स मोर दॅन 2. जर दिलेल्या स्पेसिसमध्ये ॲटमची संख्या 2 पेक्षा जास्त असेल तिथं पण एमओटी अप्लाय करता येत नाही. म्हणजे मी ओझोनला एमओटी अप्लाय करू शकत नाही, नाही करू शकत. मिथेनला पण अप्लाय करू शकत नाही. आता बघा मिथेन मधले इलेक्ट्रॉन काढा, कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन आणि 4 हायड्रोजनचे 4, 6 आणि 4 10. आता इथं तर इलेक्ट्रॉन कमी आहेत, 20 पेक्षा कमी आहेत, मग अप्लाय करा. नाही, दोन्ही कंडिशन ॲट ए टाइम सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. बघा ना, मी लिहिलेले स्पेसिस बघू शकता तुम्ही. टोटल इलेक्ट्रॉन 20 पेक्षा सगळ्यांचे 20 किंवा 20 पेक्षा कमी आहेत, ठीक आहे ना, आणि सगळे मी डायॲटॉमिक पर्यंतच लिहिलेले आहेत. तुम्ही 2 च्या पुढे अप्लाय करू शकत नाही. म्हणजे टोटल ॲटमची संख्या इथं तर 5 आहे ना, नाही अप्लाय करतायत. इथं 3 आहे, नाही अप्लाय करतायत. इथं 12 ॲटम्स आहेत, नाही अप्लाय करतायत. वॉटरसाठी पण एमओटी काम करत नाही, कारण वॉटरमध्ये टोटल ॲटम्स 3 आहेत ना, 2 आणि 1 3. लक्षात आलं, लिहून ठेव रे कुठतरी. व्हेरी इम्पॉर्टंट नोट, एमओटी इज नॉट ॲप्लिकेबल व्हेन टोटल इलेक्ट्रॉन्स आर ग्रेटर दॅन 20, ॲटम्स मोर दॅन 2. एक्झाम्पल्स लिहा, इथं कुठंच एमओटी अप्लाय होत नाही. ठीक आहे का, लिहिलंय सगळ्यांनी, व्हेरी इम्पॉर्टंट नोट म्हणून. चला आता मी आपलं डिस्कशन रिझ्यूम करतोय. हा, वेन टोटल इलेक्ट्रॉन्स ग्रेटर दॅन 14 to 20 यांच्यासाठी एमओ कॉन्फिगरेशन थोडासा बदल आहे, थोडासा. बघा, सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, सिग्मा स्टार 2s. ठीक आहे. आता बघा, सिग्मा 2pz पाय 2px इक्वल टू पाय 2py. एनर्जी इक्वल असते या दोघांची, डिजनरेट आहेत हे. पाय स्टार 2px, पाय स्टार 2py, सिग्मा स्टार 2pz. फरक बघा कुठे, ठीक आहे ना. बघ रे, दिल्यानंतर स्पेसिस एखादा दिला तुला क्वेश्चन मध्ये, तुला बघायचं की तो अगोदर कुठल्या केसचा आहे, पहिल्या केसचा आहे का दुसऱ्या केसचा आहे, ते कसं ठरवणार आहेस तू. इथून टोटल इलेक्ट्रॉन्स 14 किंवा त्यापेक्षा कमी आले, हे कॉन्फिगरेशन अप्लाय करायचं. टोटल इलेक्ट्रॉन जर 14 to 20 आले, हे दुसरं कॉन्फिगरेशन तुला अप्लाय करायचं. ठीक आहे. फरक कुठे आहे बघा, एवढ्या पोर्शन मध्ये फरक दिसेल तुम्हाला. हे बघा, एवढं व्यवस्थित लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता क्वेश्चन मध्ये आणखी एक गोष्ट सांगितलेली असते. केस 1 कधी अप्लाय होत असते, लक्षात ठेवून टाका. 2s 2p मिक्सिंग, 2s 2p मिक्सिंग क्वेश्चन मध्ये असं म्हणतात. हा, ऑकर्स म्हणतील किंवा ऑपरेटिव्ह असा शब्द लावतील. ऑपरेटिव्ह, जेव्हा 2s 2p मिक्सिंग काम करत असते तेव्हा. आता हे काय असतं बघू आपण. ठीक आहे ना, ही केस कधी अप्लाय होत असते. ठीक आहे. क्वेश्चन मध्ये हे वर्ड्स असू शकतात. 2s 2p मिक्सिंग
2s2p मिक्सिंग नॉट ऑकर्स किंवा नॉट ऑपरेटिव्ह, ऑकर म्हणजे ऑपरेटिव्ह, ठीक आहे ना. आता हे काय असतं, ठीक आहे बघा. आपण जर नायट्रोजन ॲटम पर्यंत कुठल्याही ॲटमचं कॉन्फिगरेशन बघितलं, समजा मी बोरॉन आणि नायट्रोजन घेतो हां समजण्यासाठी. बोरॉनचं कॉन्फिगरेशन कसं आहे रे, 1s2 2s2 2p1 बरोबर आहे का, 2p1 हे 2px1 असेल, मान्य आहे. नायट्रोजनचं कॉन्फिगरेशन कसं आहे, 1s2 2s2 2px1 2py1 आणि 2pz1, मान्य आहे का. दिस इज द कॉन्फिगरेशन ऑफ नायट्रोजन ॲटम. ओके. आता ऑक्सिजनचं बघा, ऑक्सिजनचं बघा 1s2 2s2 2px2 2py1 आणि 2pz1 2pz1 बघा कॉन्फिगरेशन, ठीक आहे. आता बघा हे जे ॲटम्स आहेत ना पहिल्या केसमध्ये जात आहेत, म्हणजे यांचे मॉलिक्युल्स किंवा आयन पहिल्या केसमध्ये जात आहेत. अप टू नायट्रोजन पी ऑर्बिटल मध्ये पेरिंग होत नसते. बघ ना पेरिंग आहे का पी ऑर्बिटल मध्ये, कुठं पी ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉनची पेर दिसते का तुला, नाही. अप टू नायट्रोजन म्हणजे अप टू टोटल इलेक्ट्रॉन्स 14 पी ऑर्बिटल्स मध्ये पेरिंग झालेली नसते, म्हणून 2s आणि 2p ऑर्बिटलची एनर्जी जवळपास सारखी असते. म्हणजे बोरॉन किंवा नायट्रोजनच्या 2s आणि 2p ऑर्बिटलच्या एनर्जी जवळपास सारख्या असतात, तेव्हा ही पहिली केस आहे. 2s आणि 2p ऑर्बिटलच्या एनर्जी जवळपास सारख्या असल्यामुळं त्यांची मिक्सिंग होते. 2s आणि 2p ऑर्बिटलच्या एनर्जी जवळपास सारख्या का आहेत, पी ऑर्बिटल मध्ये पेरिंग नाही. पण नायट्रोजनच्या नंतर पुढचा जो इलेमेंट आहे तो कन्सिडर करा ऑक्सिजन. ऑक्सिजन ऑनवर्ड्स आपल्याला माहिती आहे पी ऑर्बिटल मध्ये पेरिंगला सुरुवात झाली. बघ रे 2 इलेक्ट्रॉन दिसत आहेत, नायट्रोजन मध्ये आहेत का, पी मध्ये 2 इलेक्ट्रॉन नाही. 2s आणि 2p मधला एनर्जी डिफरन्स वाढत चालायला, 2s आणि 2p मधला एनर्जी डिफरन्स वाढतो, कारण p मध्ये इलेक्ट्रॉन पेअर आली, इलेक्ट्रॉन्स वाढले की रिपल्शन वाढलं, रिपल्शन वाढलं की एनर्जी पण वाढत असते, एनर्जी डिफरन्स वाढतो. एनर्जी डिफरन्स वाढल्यामुळं इथं 2s 2p मिक्सिंग डू नॉट ऑकर. याचा अर्थ तुम्ही असा घ्या, हे असे स्पेसिस आहेत जिथं 2s आणि 2p ऑर्बिटलच्या एनर्जीज नियरली सेम आहेत. मी नियरली सेम म्हणतोय, एक्झॅक्टली सेम तर असूच शकत नाही. 2p ऑर्बिटल इज ऑलवेज ग्रेटर इन एनर्जी दॅन 2s ऑर्बिटल, ठीक आहे ना. पण इथं जवळपास सारखं का, तर पी मध्ये पेरिंग नाही, पी मध्ये पेरिंग नाही या स्पेसिस मध्ये, कुठंच पी मध्ये पेरिंग होत नाही. म्हणजे यांच्या ॲटम्स मध्ये हा कोणापासून बनला, नायट्रोजन ॲटम पासून, त्याच्या ॲटॉमिक ऑर्बिटल पी ॲटॉमिक ऑर्बिटल मध्ये पेरिंग नाही, बोरॉन मध्ये नाही, कार्बन मध्ये नाही, नायट्रोजन मध्ये नाही, ठीक आहे ना. पण बघा इथं जे स्पेसिस दिसत आहेत त्यांचे ॲटम्स कोण, ऑक्सिजन मध्ये पी मध्ये पेर आहे ना, 2s 2p एनर्जी डिफरन्स मोठा आहे, मिक्सिंग होऊ शकत नाही, ठीक आहे ना. 2s 2p एनर्जी डिफरन्स मोठा असणे म्हणजे मिक्सिंग डू नॉट ऑकर, ठीक आहे ना. 2s 2p डिफरन्स कमी असणे, 2s 2p डिफरन्स जर कमी झाला मिक्सिंग ऑकर्स, असा त्याचा अर्थ घ्यायचा आहे तुम्हाला, ठीक आहे का. तर तुम्ही माइंडमध्ये पॅक करून ठेवा, अप टू नायट्रोजन म्हणजे अप टू 14 इलेक्ट्रॉन्स 2s 2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह असते किंवा होत असते. ऑपरेटिव्हचा अर्थ ऑकर्स. आफ्टर 14 इलेक्ट्रॉन्स 2s 2p मिक्सिंग डू नॉट ऑकर. त्याचं कारण मी सांगितलं तुम्हाला, ऐका परत एकदा ऐका. अप टू नायट्रोजन पी मध्ये इलेक्ट्रॉनची पेअर नसते ना, पेअर इलेक्ट्रॉनची इथं बघ ना, नाही आहे पेअर. 2s आणि 2p एनर्जी डिफरन्स कमी असतो. पण नायट्रोजनच्या नंतर जे ॲटम्स आहेत म्हणजे ऑक्सिजन आहे, फ्लोरीन आहे, निऑन आहे, त्यांच्यामध्ये पी मध्ये इलेक्ट्रॉन पेअर जाते ना, बघ ना ऑक्सिजन मध्ये पेअर आहे, फ्लोरीन मध्ये पण कॉन्फिगरेशन लिहून बघा, पी मध्ये पेअर दिसते, एनर्जी डिफरन्स वाढतो. 2s 2p एनर्जी डिफरन्स वाढला म्हणजे ते मिक्सअप होत नाहीत, इथं ते मिक्स होऊ शकतात का, तर एनर्जी डिफरन्स कमी आहे. क्वेश्चन मध्ये हे सांगितलेलं असतं, ठीक आहे का. आता कंपल्सरी सगळ्यांनी हे एवढं कॉन्फिगरेशन लक्षात ठेवायचंच आहे, कंपल्सरी आहे, याला काही पर्याय नाही. एमओटीचे क्वेश्चन त्याशिवाय सॉल्व्ह होत नाहीत. तुला आजच्या आज तुला हे दोन्ही कॉन्फिगरेशन्स लक्षात ठेवायचे आहेत, आणि कोणतं 2s 2p मिक्सिंगचं आहे कोणतं नाही हे पण लक्षात ठेवायचं आहे. तर माझं सजेशन असेल तुम्ही असं लक्षात ठेवा की नायट्रोजन पर्यंत 2s 2p मिक्सिंग होते म्हणजे पहिलं कॉन्फिगरेशन, नायट्रोजन नंतर होत नाही म्हणजे दुसरं कॉन्फिगरेशन. क्वेश्चन मध्ये असं म्हणतात इफ 2s 2p मिक्सिंग ऑकर्स, असं सुरुवातच असते. आपल्याला कळलं पाहिजे पहिलं कॉन्फिगरेशन वापरू का दुसरं वापरू. पहिलं कॉन्फिगरेशन 2s 2p मिक्सिंग साठीच आहे,
आणि दुसरं जेव्हा 2s2p मिक्सिंग होत नाही त्यासाठीच आहे. आता तुमच्या मनात क्वेश्चन येईल, सर हे कसं जरा कॉम्प्लिकेटेडच वाटतंय, सांगा सर हे कसं लक्षात ठेवू. सांगणार आहे. हे लक्षात ठेवणं खूप सोपं काम आहे. चल याला ट्रिक सांगतो तुला. चल रे चल 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 आईशकर ट्रिक सांगतो. चला सगळेजण बघा रे, खूप सोपी ट्रिक आहे. बाबा 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 आले म्हणजे मम्मी येणार नाही, फक्त बाबा. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. इथं पण तेच आहे. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए. हे काय लिहिलं सर असलं, हे काय आहे बाबा बाबा बाबी काय लिहिताय तुम्ही हे असलं. तुझ्या लक्षात येऊन जाईल, काही विशेष नाही. बघ रे बघा आता हा व्यवस्थित. तर इथं अंडरलाईन करायचं आहे, ठीक आहे. इथं आणि इथं बस, आणि इथं फरक फक्त बघा हा, अंडरलाईन मधला फरक बघा, ठीक आहे. फर्स्ट आणि सेकंड प्लेसला केलंय, सेकंड आणि थर्ड प्लेसला केलंय, ठीक आहे. याच्यात थोडासा गॅप लिहू का, गॅप दाखवतो थोडासा, ठीक आहे, म्हणजे ते वेगळे आहेत कळावं ना. बाबा बाबा, ठीक आहे. ट्रिपल बी ट्रिपल ए, ठीक आहे. आता अंडरलाईन करतो बघा, बघा प्लेस बघा, इथं अंडरलाईन आणि हे तर सेमच आहे. आता तुझ्या लक्षात येईल काय हा, बघा. बी फॉर बॉन्डिंग, बी फॉर बॉन्डिंग. बॉन्डिंग कसा ओळखायचा रे, स्टार नसणारा बॉन्डिंग आणि स्टार असणारा अँटी बॉन्डिंग. काल सांगितलं ना तुम्हाला, हे वर डोक्यावर स्टार दिसायलेत ना तुम्हाला, हे कोण आहेत, अँटी बॉन्डिंग वाले आहेत. स्टार नसणारे बॉन्डिंग वाले. बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, बॉन्डिंग बॉन्डिंग बॉन्डिंग, अँटी बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, ठीक आहे. काय काय असले ट्रिक असते का, बघ रे. चल बघ याला मॅच कर, चल. बॉन्डिंग बघ, बॉन्डिंग आहे ना. अँटी बॉन्डिंग बघा, अँटी बॉन्डिंग आहे. बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग झालं ना बाबा, ठीक आहे. इथपर्यंत झाला. आता तुम्ही म्हणाल मला कसं कळणार, सिग्मा 1s ची एनर्जी कमी आहे. अरे आपण आपल्याला एवढं तर कॉमन सेन्स आहे ना, 1s ची एनर्जी नक्कीच 2s पेक्षा कमी ना, एवढं तर आपल्याला मग कळतंयच ना ऑलरेडी, ठीक आहे ना. तर थोडक्यात हे झालं सिग्मा 1s, सिग्मा स्टार 1s, सिग्मा 2s, सिग्मा स्टार 2s, इथपर्यंत झालं. आपल्याला अडचणच एवढ्या पोर्शन मध्ये आहे ना, आणि तेवढंच वेगळं आहे ना, बाकी तर सारखंच आहे. आता बघा या अंडरलाईनचा मिनिंग इक्वल, अंडरलाईनचा मिनिंग काय, इक्वल, ठीक आहे ना. आता इथं इक्वॅलिटी आपल्याला माहिती झालेलं असतं की बाबा पाय टू पी एक्स आणि पाय टू पी वायच्या एनर्जी सारख्या आहेत. पाय टू पी एक्स आणि पाय टू पी वाय डिजनरेट आहेत हे माहिती ना आपल्याला. आता इथं अंडरलाईन आहे म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचं, इक्वॅलिटी. इक्वॅलिटी आहे याचा अर्थ हे कोणते बॉन्डिंग ऑर्बिटल आहेत रे, हा असेल पाय टू पी एक्स, हा असेल पाय टू पी वाय. पाय टू पी एक्स पाय टू पी वाय, ठीक आहे ना. आता हे कोण असेल मग, सिग्मा टू पी झेड. बघा पाय टू पी एक्स पाय टू पी वाय सिग्मा टू पी झेड, किती सोपं आहे. अंडरलाईन म्हणजे इक्वॅलिटी ही, ठीक आहे ना. आता ट्रिपल ए पण तिथं सुरुवातीलाच अंडरलाईन आहे, अँटी बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग, ठीक आहे. आता अंडरलाईन आहे म्हणजे परत इक्वल एनर्जी, कोणाच्या एनर्जीज इक्वल आहेत, पाय स्टार टू पी एक्स आणि पाय स्टार टू पी वाय. बघा ठीक आहे. परत एक ए सेपरेटेड आहे म्हणजे हा कोण, सिग्मा स्टार टू पी झेड. किती सोपं आहे रे. बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए, अंडरलाईन फर्स्ट सेकंड प्लेसला, ठीक आहे ना. पहिल्या केससाठी फर्स्ट सेकंड प्लेस, ठीक आहे ना. आता केस सेकंड बघा, परत बाबा ट्रिपल बी ट्रिपल ए तसंच लिहिलंय मी, पण अंडरलाईनची पोझिशन इथली बदलली, इथली तर सेमच आहे. बघा फर्स्ट सेकंड ए ए ला अंडरलाईन सेम आहे, ठीक आहे. आता बघा बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग बॉन्डिंग अँटी बॉन्डिंग. बघ रे, सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s, मान्य. आता बघा याच्या खाली अंडरलाईन नाही म्हणजे हे आयसोलेटेड आहे, सिग्मा टू पी झेड. इथं अंडरलाईन आहे म्हणजे हे कोण आहेत, पाय टू पी एक्स आणि पाय टू पी वाय. इक्वॅलिटी, अंडरलाईन इंडिकेट्स इक्वॅलिटी इन द एनर्जी, ठीक आहे का. हां आता हे बघा ट्रिपल ए, ठीक आहे. बघा पाय स्टार टू पी एक्स पाय स्टार टू पी वाय, बघा इक्वॅलिटी आहे ना, अँटी बॉन्डिंग आणि सिग्मा स्टार टू पी झेड. सोपं आहे, एकदम सोपं आहे. बघ तुला ही ट्रिक जर कळली ना, 10 सेकंदात तू कशाचंही कॉन्फिगरेशन लिहू शकतो, कशाचंही कॉन्फिगरेशन लिहिता येतं, ओनली 10 सेकंड. हां पण तुला हे माहिती पाहिजे का हे कोण आहेत ते, हे सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s सिग्मा 2s सिग्मा स्टार 2s, पाय टू पी एक्स पाय टू पी वाय. कसं कळलं मला ते, अंडरलाईन इक्वॅलिटी.
सिग्मा टू पी झेड. इक्वॅलिटी वन्स अगेन पाय स्टार टू पी एक्स पाय स्टार टू पी वाय सिग्मा स्टार टू पी झेड. ठीक आहे. सिमिलरली दिस. तर काही करा, ट्रिक वापरा नाही वापरू नका, इट इज अप टू यू. ठीक आहे ना. पण हे एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचंय. अलॉंग विथ दॅट हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, पहिलं जे कॉन्फिगरेशन आहे हे कधी काम करत असतं, जेव्हा 2s2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह असते. आणि दुसरं कॉन्फिगरेशन कधी काम करत असतं, जेव्हा 2s2p मिक्सिंग ऑपरेटिव्ह नसते. क्वेश्चनमध्ये ते पण सांगितलेलं असतं. मी भरपूर क्वेश्चन घेणार आहे, म्हणजे ह्याला आणखी क्लिअरिटी मी मिळवून देणार. ठीक आहे का. चला नोट करा फटाफट. लिहिलेलं एमओ कॉन्फिगरेशन नेमकं अप्लाय कसं करायचं, महत्वाची गोष्ट तीच आहे ना. तुला ते अप्लाय करता आलं पाहिजे. आता मी तेच करून दाखवणार आहे. आपण जे दोन एमओ कॉन्फिगरेशन स्टडी केले, कोणतं कधी अप्लाय करायचं आणि कसं अप्लाय करायचं, भरमसाठ एक्झाम्पल्स पाहू आपण. ठीक आहे का. चला सुरुवात करतोय. एक टेबल तयार करा सगळ्यांनी. 3 कॉलम तयार करायचे, स्पेसिस, टोटल इलेक्ट्रॉन आणि एमओ कॉन्फिगरेशन. 3 कॉलम्स तयार करा. ठीक आहे. बघा आता मी इकडे स्पेसिस लिहिलेत. पहिला स्पेसिस आहे H2. चल बोल रे, H2 चे टोटल इलेक्ट्रॉन्स 2. कसे, एका हायड्रोजनचा एक, दुसऱ्याचा पण एक, दोन्हीचे ऍडिशन करा, 2 झालं. एमओ कॉन्फिगरेशन. ठीक आहे. ट्रिक पण लिहिलेली आहे. मला सांगा 2 इलेक्ट्रॉन, केस 1 और 2. केस 1 और 2. पहिली केस टोटल इलेक्ट्रॉन्स लेस दॅन ऑर इक्वल टू 14. ठीक आहे ना. म्हणजे पहिलं मला आता 2 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत. बघा पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल सांगतं की एका ॲटॉमिक ऑर्बिटल्स मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन्स. एक्झॅक्टली तेच इथं पण आहे. एका मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन रे, 2. आता बघा पहिल्या ट्रिक मध्ये सुरुवातीला मला दिसते बी दिसते, म्हणजे ते बॉन्डिंग आहे. आता ते बॉन्डिंग कोण असणार आहे, सिग्मा 1s. कोण असेल ते, सिग्मा 1s. 2 इलेक्ट्रॉन. सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. बरोबर आहे का. किती सोपं आहे रे. 2 सिग्मा 1s मध्ये 2 इलेक्ट्रॉन. एमओ मध्ये इलेक्ट्रॉन्स भरतोय आपण. आता याच्या पुढे असणार आहे ए म्हणजे कोण, सिग्मा स्टार 1s. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन नसतील, हे 0. सिग्मा 1s टू सिग्मा स्टार 1s 0. समजलं ना रे. 2 इलेक्ट्रॉन्स असे भरले जातील H2 स्पेसिस मध्ये. आता H2 प्लस मध्ये किती इलेक्ट्रॉन रे, सांग दादा, सांग ताई, किती इलेक्ट्रॉन्स. H2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात. पॉझिटिव्ह चार्ज आला म्हणजे मला सबस्ट्रॅक्शन करायचं. 2 - 1 1 इलेक्ट्रॉन भरायचा आहे. वन्स अगेन फर्स्ट केस मला वापरावी लागेल. सिग्मा 1s एकच इलेक्ट्रॉन आहे, सिग्मा 1s 1 असेल, सिग्मा स्टार 1s 0 असेल. हे पुढचं लिहा न लिहा काही फरक पडणार नाही. हा ते 0च आहे ना. असे समजते का सगळ्यांना, समजते का. चल हळूहळू आणखी क्लिअर होत चलेल. H2 मायनसचे टोटल इलेक्ट्रॉन बघा. H2 कडे 2 इलेक्ट्रॉन असतात, मायनसचे ऍडिशन, टोटल झाले 3 इलेक्ट्रॉन्स. किती झाले रे, 3 इलेक्ट्रॉन्स. 3 इलेक्ट्रॉन्स कसं भरशील. वन्स अगेन केस नंबर 1, सिग्मा 1s इथं 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. सिग्मा स्टार 1s इथं 1 इलेक्ट्रॉन. एखादा म्हणेल इथंच 3 भरा, नाही जमत, नाही जमत. का नाही जमत, दॅट विल बी अगेन्स्ट पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. एखाद्या मॉलिक्युलर ऑर्बिटल मध्ये मॅक्झिमम 2 इलेक्ट्रॉन, म्हणून 3 तुला इथं कधी दिसणार नाही. किंवा इथं 1 आणि इथं 2 ते पण जमणार नाही, ते पण जमणार नाही. कारण आपण अबो प्रिन्सिपल फॉलो करणार ना. लोअर एनर्जी असल्यापासून ग्रेटर एनर्जीकडे. लोअर एनर्जीचा ऑर्बिटल जोपर्यंत पूर्ण भरणार नाही तोपर्यंत पुढे जात नसतो आपण. असं भरतो का रे तू. 2s1 2p4 ग्राउंड स्टेटला, एक्साइटेड स्टेटला वगैरे होत असतं. ग्राउंड स्टेटला असं लिहितो का आपण, नाही ना. हे पूर्ण भरल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. तसंच इथं पण करायचंय. सिग्मा 1s भरला पूर्णपणे, 1 इलेक्ट्रॉन उरला म्हणून पुढे गेलो. ठीक आहे ना. चला बघा He2 किती इलेक्ट्रॉन. हायपोथेटिकल स्पेसिस असतील बरेच. बरेच हायपोथेटिकल स्पेसिस असतील. He2 पुढे चालून बघायचं आपल्याला की हे एक्झिस्ट करत नाही. ठीक आहे ना. He2 बघ रे, हेलियम ॲटम कडे 2 इलेक्ट्रॉन, त्याचा ॲटॉमिक नंबर 2 आहे. He2 कडे 4 इलेक्ट्रॉन. बघा आता 4 कसे भरले जातील. सिग्मा 1s2 याची कॅपॅसिटी संपली. आता सिग्मा स्टार 1s 2. आलं का लक्षात. ठीक आहे का. आपण पहिल्या केसमध्येच आहोत, आणखी टोटल इलेक्ट्रॉन्स लेस दॅन ऑर इक्वल टू 14च्याच केसमध्ये आहोत. ठीक आहे का. चला बघा He2 प्लस कडे टोटल इलेक्ट्रॉन 3 कसे आले, 4 - 1 करावं लागेल मला. पॉझिटिव्ह चार्ज आला ना. बघा आता कसं भरलं जाईल. सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s1 सिग्मा स्टार 1s1
He2 मायनस टोटल 5 इलेक्ट्रॉन असतील रे. He2 चे 4 निगेटिव्ह चार्जचं ऍडिशन. बघ चल फटाफट आलं पाहिजे आता. सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s1. ठीक आहे ना. हे पूर्ण भरलं म्हणून पुढे गेले इलेक्ट्रॉन्स. बघा ना आता बाबा बी संपलं, ए संपलं, आता बी कडे आलो मी. सिग्मा 2s आणि परत सिग्मा स्टार 2s. याच्यात 0 इलेक्ट्रॉन, कारण इथं 5. बघा हे बेरीज करायची रे, बेरीज करायची. त्या टोटल इलेक्ट्रॉन्सला मॅच झालं पाहिजे. तुम्ही ॲटम्स मध्ये जसं करता ना सेम तसं करायचं. सोपं काम आहे. ठीक आहे ना. बघा ही बेरीज करा, त्या इलेक्ट्रॉन्सला मॅच होते का नाही टोटल इलेक्ट्रॉन्सला. बेरीज करून बघ, बेरीज करून बघ. ठीक आहे. चला आता बोल. Li2 कडे टोटल इलेक्ट्रॉन रे. लिथियम कडे 3 इलेक्ट्रॉन असतात. लिथियम कडे 3 इलेक्ट्रॉन असतात. 2 लिथियमचे 6 झाले. हा पण हायपोथेटिकल स्पेसिस असेल हा. Li2 वगैरे तयार होत नसतं रे, कारण लिथियम मेटल आहे, त्याच्यामध्ये मेटॅलिक बॉन्ड असतात. Li2 लिहिलाय म्हणजे तो हायपोथेटिकल आहे, रियालिटीमध्ये एक्झिस्ट करत नाही ते. ठीक आहे. चल 6 इलेक्ट्रॉन कसे भरणार. सिग्मा 1s सिग्मा स्टार 1s. याच्यात 2, याच्यात पण 2, 2 आणि 2 4 झाले. आता आणखी मला 2 लिहायचे. सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s. आता एखादं म्हणेल सर इथे एक एक करा, असं करा. नाही ना, नाही. एक एक कधी करायचंय आपल्याला, जेव्हा इक्वल एनर्जी असणारे ऑर्बिटल्स म्हणजे डिजनरेट ऑर्बिटल येतील तेव्हा. सिग्मा 2s आणि सिग्मा स्टार 2s ला मी काय डिजनरेट म्हणलं का. नाही. डिजनरेट ऑर्बिटल्स कुठले आहेत रे. पाय 2px आणि पाय 2py. तिथं आपल्याला काळजीपूर्वक भरायचंय. ठीक आहे. पाय स्टार 2px आणि पाय स्टार 2py तिथे केअरफुली थोडंसं आपल्याला भरावं लागेल. ठीक आहे ना. यांच्या एनर्जी डिफरंट आहेत, त्यामुळे असं जमणार नाही, असं जमत नाही. इथं 2 भरावे लागतील, इथं 0. जोपर्यंत हे पूर्ण भरणार नाही तोपर्यंत पुढे जायचं नाही. ठीक आहे का. ओके चला पुढे. B2 कडे टोटल इलेक्ट्रॉन सांग रे. 8. किती. 8 इलेक्ट्रॉन्स. मान्य आहे सगळ्यांना. चला 8 इलेक्ट्रॉन. चल मनानं करा बरं, ट्राय करा. सिग्मा 1s मध्ये 2, सिग्मा स्टार 1s मध्ये पण 2. ठीक आहे का. 2 झाले. हां. सिग्मा 2s इथं पण 2 आणि सिग्मा स्टार 2s मध्ये 2. किती सोपं काम आहे. बाबा संपला आता. अरे बाबा संपले, कसं करू. बाबा संपले. बघ 2 2 2 2 टोटल किती 8 इलेक्ट्रॉन. आलं का लक्षात. सोपं काम आहे, सोपं काम आहे. हां चला. B2 कडे टोटल इलेक्ट्रॉन बघ. एका बोरॉनकडे 5 इलेक्ट्रॉन असतात. 2 बोरॉनचे 10. ॲटॉमिक नंबर रे. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे ना, म्हणजे 5 इलेक्ट्रॉन एका बोरॉन ॲटम मध्ये. 2 बोरॉन ॲटमचे 10 झाले. ठीक आहे का. हां चला. सिग्मा 1s 2 इलेक्ट्रॉन. सिग्मा स्टार 1s परत एकदा 2 इलेक्ट्रॉन. सिग्मा 2s 2 इलेक्ट्रॉन. सिग्मा स्टार 2s 2 इलेक्ट्रॉन. हे कुठून लिहायलो. हे बघ रे. बॉन्डिंग अँटीबॉन्डिंग, बॉन्डिंग अँटीबॉन्डिंग, बॉन्डिंग अँटी. स्टार आला की अँटीबॉन्डिंग, बॉन्डिंग अँटीबॉन्डिंग, बॉन्डिंग अँटीबॉन्डिंग. बाबापर्यंत आलो. बाबा संपलेत. बाबा संपलेत. आता बाबीकडे जायचं का. नाही नाही नाही. ट्रिपल बी कडे जायचं. ट्रिपल बी बघ इथं. आता हे बी आणि हे बी केस 1च एक्झाम्पल आहे ना. B2 टोटल इलेक्ट्रॉन्स लेस दॅन ऑर इक्वल टू 14 वालं. आता बीबीला अंडरलाईन केलेलं आहे. मी सांगितलं मग अशी अंडरलाईन काय इंडिकेट करतं रे. इक्वॅलिटी इन द एनर्जी. कोणाची एनर्जी इक्वल आहे. पाय 2px आणि पाय 2py. पाय 2px आणि पाय 2py हे कळणं महत्वाचं. अगोदर हे भरलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर मग सिग्मा 2pz. सिग्मा 2pz. चला आता बघा इथपर्यंत किती इलेक्ट्रॉन झाले. 2 2 2 2 8 झाले. आय एम स्टील हॅव्हिंग 2 इलेक्ट्रॉन्स. 2 उरले. मग असं लिहू का. असं लिहू का. नाही नाही नाही. का लिहायचं नाही असं सर. हंट्स रूल. जेव्हा डिजनरेट ऑर्बिटल असतात जोपर्यंत त्यांच्यामध्ये एक एक इलेक्ट्रॉन जात नाही तोपर्यंत पेरिंग करायची नाही. हे चुकलंय. मग करेक्ट काय सर. करेक्ट हे आहे बघा. 1 1. ठीक आहे. 1 1 इलेक्ट्रॉन आलं. ठीक आहे ना. दिस इज ॲज पर हंट्स रूल. आता हे 0 असेल. संपले इलेक्ट्रॉन माझे. इलेक्ट्रॉन संपले. मी काय करू शकत नाही. तू म्हणशील मला हे व्हॅकंट बघावं वाटत नाही. लिहू का इथं 1 इलेक्ट्रॉन. अरे तुला काय वाटतं हे महत्वाचं नाही ना. टोटल इलेक्ट्रॉनच याच्यात 10 आहेत. इथपर्यंत 10 संपले ना. राहू दे ना. मरू दे त्याला. ते राहू दे व्हॅकंट. आपला काही संबंध नाही त्याच्याशी. आपण सगळे रूल फॉलो केले ना बघा. ठीक आहे ना. अबाव प्रिन्सिपल फॉलो केलं. हंट्स रूल देखील फॉलो केला. पॉलिश प्रिन्सिपल पण फॉलो केला आपण. कारण मॅक्झिमम इलेक्ट्रॉन आपण एखाद्या ऑर्बिटलमध्ये 2च लिहितो. मी मॅक्झिमम म्हणतोय, मिनिमम नाही. मिनिमम तर 0 पण असू शकतात. ठीक आहे ना. मॅक्झिमम 2. बघा
इथपर्यंत 8, हे महत्वाचं 1 1. ठीक आहे. आता बघा मी एक टर्म सांगितला होता, पुढे बघायचं डिटेलमध्ये, पण संदर्भ आलाय म्हणून इथं पण थोडक्यात सांगतो. पॅरामॅग्नेटिक स्पेसिस. पॅरामॅग्नेटिक स्पेसिस कोणाला म्हणत असतात? जो मॅग्नेटिक फील्डला अट्रॅक्ट करतो त्याला काय म्हणतात? पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक स्पेसिस ओळखायचा कसा असतो? ज्याच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, कमीत कमी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असणारा स्पेसिस पॅरामॅग्नेटिक. कमीत कमी एक अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला पाहिजे. ठीक आहे का? चला बघा आता ह्याच्यात पॅरामॅग्नेटिक आणि डायामॅग्नेटिक सांगा. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला की पॅरा, नसला की डाया. चला सांगा बरं, पहिल्या केसमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का रे? नाही, नाही ना, हे डायामॅग्नेटिक. कोण? H2 डायामॅग्नेटिक. हा, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. H2+ मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतोय ना, एकटं दिसलं की त्याला अनपेअर्ड म्हणायचं रे. एकटं दिसलं की ते अनपेअर्ड. एकटं म्हणजे अनपेअर्ड एवढं तर कळते ना आपल्याला. हा, H2+ पॅरामॅग्नेटिक, कारण अनपेअर्ड आहे. H2- पण पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे ना, बघा ना, आहे ना अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. ठीक आहे. हा, He2 बघा, He2 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे का? नाही, डायामॅग्नेटिक. He2+ बघा, He2+ आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, पॅरामॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक. ठीक आहे. He2- बघा, आहे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, आहे ना, पॅरामॅग्नेटिक. Li2 बघा, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, डायामॅग्नेटिक. B2 बघा, नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, डायामॅग्नेटिक. B2 बघा, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. मला कमीत कमी एक पाहिजे, इथं तर 2 आहेत. पॅरामॅग्नेटिक. लक्षात आलं का? पॅरामॅग्नेटिक, डायामॅग्नेटिक आणखी पुढे डिटेलमध्ये मी सांगणार आहे, पण संदर्भ आला म्हणून इथं थोडक्यात सांगितलं. तुला हे समजलं नसेल, इग्नोर कर, नो प्रॉब्लेम, पुढे आणखी व्यवस्थित कळेल. ठीक आहे का? लक्षात आलं का रे कसं भरलं ते? सगळे रूल फॉलो केले? चला एवढे फटाफट लिहा. आता पुढे मी काही एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहे, बाकीचे तुम्हाला देणार आहे. चला लिहा बरं फटाफट. चला पुढचे स्पेसिस बघा. C2. चला बोल रे आता फटाफट. C2 चे टोटल इलेक्ट्रॉन बघा 12 येतात. एका कार्बन ॲटमचे 6, दुसऱ्याचे 6, 6 6 12. ठीक आहे. चला केस 1 का 2? केस 1. केस 1. केस 1 बाबा, BBB AAA पहिली केस. चल भर. सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. बघ इथपर्यंत 8 इलेक्ट्रॉन झाले रे तुझे. झाले की नाही? बघ 8. बाबा संपलं. ठीक आहे ना. आता पुढचं BBB. आता अंडरलाईन आहे अगोदर, म्हणजे पाय टू पी एक्स, पाय टू पी एक्स, पाय टू पी वाय, इक्वॅलिटी. अंडरलाईन इक्वॅलिटी. ठीक आहे ना. आणि हे कोण असेल? आयसोलेटेड सिग्मा 2pz. मला 12 इलेक्ट्रॉन भरायचे. इथपर्यंत 8 झाले. 8 झाले ना. बघ रे, 10 आणि 12 हे 0. आता म्हणू नको इथं 0 असताना तुम्ही पेरिंग केली. अरे हे काही डिजनरेटचा भाग नाही. डिजनरेट फक्त हे दोघं आहेत. इथंच इक्वॅलिटी आहे ना, हे वॅकंट राहते, आपण काही करू शकत नाही. ठीक आहे ना. चला C2 पॅरामॅग्नेटिक का डायामॅग्नेटिक? डायामॅग्नेटिक. नो अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसते कुठं? नाही. N2 14 इलेक्ट्रॉन्स. वन्स अगेन केस 1 पहिली केस असेल, पहिली केस असेल. ठीक आहे का? अरे आलं का लक्षात? पहिली केस असेल. चल भर. सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. 8 इलेक्ट्रॉन झाले. ठीक आहे ना. आता परत हे BBB मध्ये पहिल्यांदा अंडरलाईन आहे, म्हणजे परत हे असंच C2 सारखंच पाय टू पी एक्स, पाय टू पी वाय इक्वल एनर्जी, आणि सिग्मा 2pz डिफरंट एनर्जी. आता मला 8 इलेक्ट्रॉन मी भरले तिथपर्यंत, आणखी 6 भरायचे. बघा इथं 2, इथं 2 आणि इथं 2 झालं. झाले 14. बघा ही पॉवरची बेरीज टोटल इलेक्ट्रॉन्सला मॅच झाली पाहिजे. ठीक आहे. चल N2+ 13 इलेक्ट्रॉन्स. कसं? N2चे 14 पॉझिटिव्ह चार्जचं सबस्ट्रॅक्शन 13 इलेक्ट्रॉन्स. चला भरा. सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. 8 झाले. झाले ना? 8 झाले. 8 झाले. ओके. पाय टू पी एक्स, पाय टू पी वाय, परत हे BBB पहिलं सिग्मा 2pz. 8 झाले. मला आणखी 5 इलेक्ट्रॉन भरायचे. बघा 2 2 आणि 1. हे बघा रे, एवढ्या पोर्शन मध्ये कुणीच चुकत नाही. हा, हे गडबडीत झाला असेल. अशा छोट्या छोट्या चुका माझ्याकडून होत राहतात. हा, इग्नोर करायच्या. ठीक आहे ना. हा चला, बोलताना तर 2s बोललो ना मी, लिहिताना झाला असेल गडबडीत ते. ठीक आहे. सिग्मा 1s2. हा हे बघा, मी NH4+ याचं स्ट्रक्चर काढलं होतं, माझ्याकडून गडबडीत असं झालं होतं. NH मी सांगताला म्हणलं की बाबा नायट्रोजनची लोन पेर H+ ला जाते,
सांगताना बरोबर बोललो, पण गडबडीत असा एरो झाला, गडबडीत असं झालं. आता तुम्ही कॉमन सेन्सने ओळखून घ्यायचं ना, बाबा H प्लस कसा इलेक्ट्रॉन देईल, H प्लस कडे 0 इलेक्ट्रॉन येणार आहे, ती कशी नायट्रोजनला लोन पेअर देईल. हे गडबडीत माझ्याकडून झालेलं. अशा छोट्या छोट्या चुका इग्नोर करत चला, तुम्ही मनानं काहीतरी ठरवत चला. ठीक आहे, असं असं असेल ना ते. ठीक आहे ना, हे करेक्ट आहे. नायट्रोजनकडे लोन पेअर असते ती H प्लसला जात असते. ठीक आहे का. हां चला बघा आता 8 आणि 5 13 बरोबर झालं, झालं का नाही. ओके हां चला. N2 मायनस किती इलेक्ट्रॉन रे, 15 इलेक्ट्रॉन. 15 इलेक्ट्रॉन. केस नंबर 1 का 2? 2. 14 पेक्षा पुढे गेलं. आता दुसरी केस सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. ठीक आहे का. 8 झालं, झालं का. 8 झालं. हां आता पाय टू px नाही, नाही. 14च्या पुढे इलेक्ट्रॉन गेले सर, तुम्ही कसं पहिली केस वापरताय. दुसरी केस वापरा. बरोबर आहे, दुसरीच केस वापरली पाहिजे ही केस. ट्रिपल बी बघा आता अंडरलाईन पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये नाही, दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये आहे. म्हणजे इथं पाय टू px पाय टू py आहे. म्हणजे हा पहिला बी काय सांगणार आहे, सिग्मा टू pz सिग्मा टू pz पाय टू px पाय टू py पाय टू px पाय टू py. फरक लक्षात आला का रे. बघ इथं वर वेगळं दिसते आणि तुला इथं खाली दिसते का. हे पहिल्या केसचं एक्झाम्पल आहे, हे दुसऱ्या केसचं एक्झाम्पल आहे. बघ फरक दिसायला दिसतंय ना, दिसतंय. ठीक आहे ना. चल इथपर्यंत 8 झाले. 10 आता 3 इलेक्ट्रॉन्स भरायचे आहेत मला. 3 नाही सॉरी 5 भरायचे आहेत. बरोबर आहे का. किती झाले इथपर्यंत बघा. 10 झाले ना, 10 झाले. ठीक आहे, आणखी एक एमओ लागणार आहे मला, मी लिहितो व्यवस्थित. पाय टू px पाय टू py. ठीक आहे ना. हे बाबा ट्रिपल बी संपलं. आता पुढचं हे ट्रिपल ए पण लागणार आहे आपल्याला. ट्रिपल ए मध्ये परत सुरुवातीला अंडरलाईन आहे. अंडरलाईन आहे म्हणजे ते डिजनरेट अँटीबॉन्डिंग होईल. कुठले, पाय स्टार टू px आणि पाय स्टार टू py. पाय स्टार टू px आणि पाय स्टार टू py. मान्य आहे का. हे बघ हे पुढचं पण आलं आता अंडरलाईन वाला. ओके आता बघा इथं 10 झाले, 10 झाले. हे बघ 12 14. आता 1 0. तू 1 0 ले किंवा 0 1 ले, आता इथं काही प्रॉब्लेम नाही. डिजनरेट ऑर्बिटल मध्ये बघा ना, तुम्हाला जर 3 बॉक्स मध्ये एकच इलेक्ट्रॉन भरायचा झाला, समजा P1 कॉन्फिगरेशन आहे, तो इलेक्ट्रॉन इथं भरला तरी चालतो, इथं भरला तरी चालतो किंवा इथं भरला तरी चालतो. हां त्याला काही बंधन नसतं. इथं तसंच आहे एक्झॅक्टली. तो 1 0 ली नाही 0 1 ले, बोथ विल बी सेम आणि बोथ विल बी करेक्ट. डिजनरेट ऑर्बिटल मध्ये एक इलेक्ट्रॉन भरायचा आहे, तो कुठल्याही ऑर्बिटल मध्ये भरला तरी काही प्रॉब्लेम नसतो. ठीक आहे का. हे फरक लक्षात आला का तुझ्या. N2 मायनस मध्ये 15 इलेक्ट्रॉन आहेत म्हणून हे दुसऱ्या केस मध्ये नेलं मी. ठीक आहे. हां चला. O2 16 इलेक्ट्रॉन. किती, 16 इलेक्ट्रॉन. ठीक आहे ना. केस नंबर 1 का 2 सर, सेकंड केस. मी जरा थोडंसं अलीकडून लिहितोय. हां बघा सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2. ठीक आहे. सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. 8 इलेक्ट्रॉनच्या पुढे एवढं तर फिक्सच असतं, याच्यात काही बदल होत नसतो, ते फटाफट लिहून टाकायचं. ठीक आहे का. आता बघा पुढे पुढे आता काय येईल, ट्रिपल बी ट्रिपल ए वाला हे सेकंड. हा अगोदर एक बी आहे, त्याच्या खाली अंडरलाईन नाही म्हणजे ते सिग्मा टू pz आहे. ठीक आहे. आता अंडरलाईन वाले बी बी आहेत म्हणजे ते पाय टू px आणि पाय टू py आहेत. ठीक आहे का. झालं. आता पुढचं ट्रिपल ए अंडरलाईन परत एकदा सुरुवातीलाच आहे म्हणजे पाय स्टार टू px आणि पाय स्टार टू py आहेत ते. ठीक आहे. आता आणखी एक ए राहिला ज्याच्या खाली अंडरलाईन नाही, ते आयसोलेटेड सिग्मा स्टार टू pz. सोपं काम आहे, एकदम सोपं काम आहे. ठीक आहे. ट्रिक फॉलो करा, विशेष काय नाही. 16 इलेक्ट्रॉन भरायचे. 8 झाले आतापर्यंत वगैरे. 10 12 आणि 14 झाले. 2 इलेक्ट्रॉन शिल्लक राहिले. आता 2 इलेक्ट्रॉन भरायचे, असं भरायचे नाही 2 0, चुकीचं असेल हे. इट विल बी अगेन्स्ट हंट्स रूल. हंट्स रूलच्या हे अगेन्स्ट असणार आहे. मग काय करावं लागेल, इथं 1 इलेक्ट्रॉन, इथं पण 1 इलेक्ट्रॉन, दोन्ही ठिकाणी 1 1 इलेक्ट्रॉन. बघा आता पॉवरची बेरीज करे. 16 आलं पाहिजे. बघ 4 6 8 10 12 14 15 आणि 16. इथं 0. आपण काही करू शकत नाही, ते रिकाम राहतं बिचारा. ठीक आहे ना. ओके चल. O2 प्लस. O2 प्लस मध्ये किती इलेक्ट्रॉन सर, 15 इलेक्ट्रॉन.
ठीक आहे ना. केस नंबर 2चं एक्झाम्पल बघा, इथं पण 15 इलेक्ट्रॉन आहेत ना. बघा रे, जिथं टोटल इलेक्ट्रॉन सेम असतात ना त्याचं कॉन्फिगरेशन पण एक्झॅक्टली सेम असतं. टोटल इलेक्ट्रॉन सेम, कॉन्फिगरेशन पण एक्झॅक्टली सेम. म्हणून जे N2 मायनसचं तेच O2 प्लसचं, म्हणजे हे ॲज इट इज तुम्ही इथं लिहू शकता. हे ॲज इट इज इथं लिहू शकता, कारण टोटल इलेक्ट्रॉनची संख्या सारखी आहे. चला पुढे जाऊ. O2 मायनसकडे किती इलेक्ट्रॉन बघ. O2 मध्ये 16, 8 आणि 8 16 ना. एका ऑक्सिजनचे 8, दुसऱ्याचे 8, 16. O2 मायनस आहे म्हणजे एक वाढवावं लागेल, 17 इलेक्ट्रॉन. कळते का. निगेटिव्ह चार्जचं ॲडिशन, पॉझिटिव्ह चार्जचं सबस्ट्रॅक्शन. 17 इलेक्ट्रॉन. आता केस नंबर सेकंड बघा, सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2, सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2, हे झाले 8 इलेक्ट्रॉन्स. मान्य. इथपर्यंत किती झाले रे. 8 इलेक्ट्रॉन झाले. आता पुढचं ट्रिपल बी, पण अंडरलाईन सेकंड थर्ड प्लेसला आहे, म्हणजे अगोदर सिग्मा 2pz, आणि आता हे डिजेनरेट वाले कुठले, पाय 2px आणि पाय 2py, पाय 2px आणि पाय 2py. ठीक आहे का. आता पुढचं ट्रिपल ए, पाय स्टार 2px, पाय स्टार 2px, पाय स्टार 2py, पाय स्टार 2px, पाय स्टार 2py आणि सिग्मा स्टार 2pz. चला, इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे 17. बघा 8 झाले. बघ रे, 10, 12, 14, 3 भरायचे. आता ते 2 1 लिहिलं तरी चालेल, 1 2 लिहिलं तरी चालेल. हा ठीक आहे ना. 2 1 लिहा नाही, 1 2 लिहा. आता तुला वाटेल सर इथं 1 लिहा, सगळीकडे 1 1 करा. नाही जमत. इट विल बी अगेन्स्ट अबव प्रिन्सिपल. ठीक आहे ना. इन्क्रीजिंग ऑर्डरमध्येच इलेक्ट्रॉन भरत असतो आपण, आणि जोपर्यंत लोअर एनर्जीचा ऑर्बिटल पूर्णपणे भरत नसतो ना, तोपर्यंत हायर एनर्जी ऑर्बिटलकडे तुम्हाला जाता येत नसतं. ठीक आहे ना. म्हणून हे 1 1 1 असं काही मनात आणू नका. हे करेक्ट असेल. ठीक आहे का. हां चला बघा पुढे. O2 2 मायनस 18 इलेक्ट्रॉन, आणि F2 मध्ये परत 18 इलेक्ट्रॉन. 18 इलेक्ट्रॉनचं एवढे कॉन्फिगरेशन तुम्ही करायचं. एवढी जागा भरा रे, आणि एकच भरायचं तुला, दुसरं हे सारखंच असेल. मी म्हणलं टोटल इलेक्ट्रॉन सारखे झाले, कॉन्फिगरेशन सारखं होतं. ठीक आहे का. चला सांगा बरं आता याच्यात पॅरामॅग्नेटिक, डायामॅग्नेटिक. C2 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन दिसतो का. नाही, डायामॅग्नेटिक. N2 मध्ये दिसतो का. नाही, डायामॅग्नेटिक. N2 प्लस मध्ये दिसतो, पॅरामॅग्नेटिक. N2 मायनस मध्ये दिसतो, पॅरामॅग्नेटिक. O2 मध्ये आहेत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. तुम्हाला मी इंट्रोडक्शन जेव्हा सांगितलं होतं MO2चं, तेव्हा म्हणलं होतं बघा, ॲज पर व्हॅलेन्स बॉन्ड थेरी O2 इज डायामॅग्नेटिक, बट एक्सपेरिमेंटली O2 इज पॅरामॅग्नेटिक. एक्सपेरिमेंटली O2 इज पॅरामॅग्नेटिक, आणि VBT त्याला एक्सप्लेन करू शकत नाही, पण MOT एक्सप्लेन करते. MOT एक्सप्लेन करते. बघा करायली का नाही. O2 मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघतायत रे, 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन निघतायत. मला कमीत कमी एका अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची गरज आहे, इथं तर 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स आहेत. आलं का लक्षात. तुझ्या लक्षात आलं का रे. ठीक आहे. O2 पॅरामॅग्नेटिक होतो का नाही सांग मला. होतो. O2 प्लस पण होतो. याचं आणि याचं कॉन्फिगरेशन सारखे घ्यायचं ना, अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. O2 मायनस पण पॅरामॅग्नेटिक होतो. आता हे तुम्ही बघा एवढं काय होतं ते. O2 2 मायनस 18 इलेक्ट्रॉन्स तुम्हाला भरायचे. केस सेकंड असणार आहे, 14 पेक्षा पुढची, म्हणजे हे कॉन्फिगरेशन तुम्हाला वापरायचं. ठीक आहे का. आणि याचं आणि याचं सारखं. चला तेवढं काम तुम्ही करा. ठीक आहे का. अरे ठीक आहे का. ओके 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 ओके. चला आणखी 3 स्पेसिस मी सांगणार, नोट करा फटाफट. चला काही स्पेसिस राहिलेले परत. NO, CO, CN मायनस आणि Na2 बघू. चला NO, चल सांग रे टोटल इलेक्ट्रॉन. नायट्रोजन ॲटम कडे 7 इलेक्ट्रॉन असतात, ॲटॉमिक नंबर 7 आहे. ऑक्सिजन कडे 8 असतात, 7 आणि 8 15 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. हां 15 इलेक्ट्रॉन. केस फर्स्ट का सेकंड. सेकंड का फर्स्ट. सेकंड. बघा हे सेकंड वापरा. बाबामध्ये हे सिग्मा 1s2, सिग्मा स्टार 1s2. चला आयडिया आली, फटाफट लिहा आता. सिग्मा 2s2, सिग्मा स्टार 2s2. इथपर्यंत झाले 8 इलेक्ट्रॉन्स. झाले ना 8 इलेक्ट्रॉन्स. हां आता हे ट्रिपल बी ट्रिपल ए वालं, पण अंडरलाईन नसणारं बी ए, म्हणजे हे कोण असेल. सिग्मा 2pz. परत हे पाय 2px, पाय 2py. ओके. हां आता हे कोण सांगा. पाय स्टार 2px, पाय स्टार 2py, पाय स्टार 2py, आणि शेवटचं आयसोलेटेड एक कोण असेल रे. सिग्मा स्टार 2pz.
मान्य? चला भरा इलेक्ट्रॉन. चला 8 भरले. हे इथपर्यंत मोठ्या स्पेसिसला इथपर्यंत बघायचं काही काम नाही. हा चुकत नाही. 8 बघ रे. 10 12 14 एक इलेक्ट्रॉन उरला. 1 0 1 0 किंवा 0 1 कसंही चालेल. ते डिजनरेट आहे, इथं चालतंय. आणि हे तर ऑटोमॅटिकली झिरोच असणार आहे. हा मान्य? चला म्हणजे हे थोडक्यात याच्यासारखं झालं. मगाशी एक स्पेसिस आला होता ना O2 प्लस आणि हे आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत ना. जे स्पेसिस आयसो इलेक्ट्रॉनिक असतात, आयसो इलेक्ट्रॉनिक म्हणजे सेम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स असतात, त्यांचं एमओ कॉन्फिगरेशन एक्झॅक्टली सेम असतं. The species which are isoelectronic, it means total electrons are same, they possess same molecular orbital configuration. चल बघ CO मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स. CO मध्ये 14 इलेक्ट्रॉन्स कसे? कार्बनकडे 6, ऑक्सिजनचे 8. 6 आणि 8 14 इलेक्ट्रॉन्स. 14 इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे का? चला एवढं हे भरा रे तुम्ही. 14 इलेक्ट्रॉन म्हणजे कोणती केस घेशील तू? केस 1 घे. केस 1 घे. कराल का? नाही करत तुम्ही काही. चल बघ लिहितो फटाफट. बघ पहिली केस सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. हे झाले 8 झाले. हा आता ते वरचं हा ट्रिपल बी सुरुवातीला अंडरलाईन आहे म्हणजे हे आहेत पाय टू पी एक्स ए आणि पाय टू पी वाय. बघ 2 2 आणि सिग्मा टू पी झेड परत इथं 2. हे N2 सारखं झालं बघा. CO इज आयसो इलेक्ट्रॉनिक विथ N2 चे टोटल इलेक्ट्रॉन पण 14 असतात ना, म्हणजे सेम आलं कॉन्फिगरेशन. ठीक आहे. CN मायनस बघ कार्बनकडे 6 इलेक्ट्रॉन्स, नायट्रोजनकडे 7 इलेक्ट्रॉन्स. 6 आणि 7 13, निगेटिव्ह चार्जचं ऍडिशन 14 इलेक्ट्रॉन्स. कळते का? कार्बनकडे 6, नायट्रोजनचे 7, 6 आणि 7 13 आणि 1 14. आपण आता मोठे झालोत का? तुम्हाला बेरीज शिकू मी? नाही ना. कार्बन 6, नायट्रोजन 7, निगेटिव्ह चार्जचं ऍडिशन 14 इलेक्ट्रॉन्स. 14 आलं म्हणजे हे एक्झॅक्टली सेम होईल ना रे. हे असंच लिहावं लागेल तुला. मी म्हणलं ना जे स्पेसिस आयसो इलेक्ट्रॉनिक असतात त्यांचं एमओ कॉन्फिगरेशन एक्झॅक्टली सेम असतं. मग हेच इथं रिपीट होईल. हा मान्य? चल Ne2 सांग रे इलेक्ट्रॉन किती? निऑनचा ॲटॉमिक नंबर 10 आहे. एका निऑन ॲटमकडे 10 इलेक्ट्रॉन. 2 निऑनचे 20 इलेक्ट्रॉन. मान्य? 20 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. बघा आता 20 इलेक्ट्रॉन म्हणल्यानंतर दुसरी केस. चला बराबर. सिग्मा 1s2 सिग्मा स्टार 1s2 सिग्मा 2s2 सिग्मा स्टार 2s2. ठीक आहे. चला हे सुरुवातीला अंडरलाईन नसणार म्हणजे ते सिग्मा 2p झेड. आता बघा पाय 2p एक्स पाय 2p वाय इक्वॅलिटी म्हणजे इथं 2 इथं 2 झालं इथपर्यंत. आता हे काय असेल आता? पाय स्टार 2p एक्स पाय स्टार 2p वाय सिग्मा स्टार 2p झेड. ठीक आहे का? बघा आता इथपर्यंत झाले 14 इलेक्ट्रॉन्स. बघू शकता. बघ रे 2 4 6 8 10 12 14 16 18 20 झालं. चला सांगा आता पहिलं NO पॅरामॅग्नेटिक डायामॅग्नेटिक. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे पॅरा नाही. अनपेअर्ड इलेक्ट्रॉन डाया. हे पण डाया. हे डाया वन्स अगेन. ठीक आहे का? ओके. चला पुढे बघा. मिथेनचं कॉन्फिगरेशन वॉटर आणि ओझोन O3. चला सांगा मिथेनमध्ये टोटल इलेक्ट्रॉन्स किती रे? कार्बनचे 6, 4 हायड्रोजनचे 4 10 इलेक्ट्रॉन. वॉटरमध्ये 2 हायड्रोजनचे 2 ऑक्सिजनचे 8 10 इलेक्ट्रॉन. ओझोन एका ऑक्सिजनचे 8 8 त्रिक 24 इलेक्ट्रॉन. म्हणजे मी इथं पहिली केस वापरू का? पहिली केस. या दोन्हीसाठी पहिली केस. हे तर आयसो इलेक्ट्रॉनिक आहे. याच्यासाठी दुसरी केस. असंच का? नाही. आय कॅन नॉट राईट एमओ कॉन्फिगरेशन फॉर दिस 3 एक्झाम्पल्स. तुम्ही यांच्यासाठी एमओ कॉन्फिगरेशन लिहायचं नाही रे. मगाशी तुला व्हेरी इम्पॉर्टंट नोट सांगितली मी. MOT is not applicable when total electrons are greater than 20. बघितलं 20च्या पुढे गेले MOT अप्लाय करता येत नाही. ठीक आहे का? दुसरी गोष्ट सांगितली when number of atoms are greater than 2 तेव्हा पण MOT अप्लाय करता येत नाही. इथे atoms 5 झाले ना रे. 5 झाले MOT अप्लाय होत नाही.
3 झाले, अप्लाय होत नाही. इथं पण 3 आहेत, अप्लाय होत नाही. नंबर ऑफ ॲटम शुड बी 2 असले पाहिजेत. 2च्या पुढे नको आहेत आणि टोटल इलेक्ट्रॉन्स 20 पेक्षा पुढे नको आहेत. हा मोठा ड्रॉबॅक आहे एमओटीचा. साध्या स्पेसिसलाच एमओटी काम करते, मोठ्या स्पेसिसला एमओटी काम करत नाही. हा क्वेश्चन तुम्ही मला विचारणार होतात म्हणून मी अगोदर उत्तर दिलं. ठीक आहे का? ठीक आहे. इथं मी काहीच लिहिणार नाही. एमओटी इज नॉट ॲप्लिकेबल एवढं लिहितो फक्त. एमओटी नॉट ॲप्लिकेबल, या तिन्ही एक्झाम्पलसाठी एमओटी नॉट ॲप्लिकेबल. ठीक आहे का? तर सगळ्यांना एमओ कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. आज जेवढं डिस्कशन झालं, खूप महत्त्वाचं डिस्कशन झालं बघा. 2 केस सांगितल्या तुम्हाला एमओ कॉन्फिगरेशन लिहिण्याच्या. टोटल इलेक्ट्रॉन्स 14 किंवा त्यापेक्षा कमी, ठीक आहे, आणि दुसरी टोटल इलेक्ट्रॉन्स 14 पेक्षा जास्त आणि 20 पर्यंत. 20च्या पुढे एमओटी काम करत नाही. ठीक आहे का? लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक सांगितलात बाबा. BBB AAA अंडरलाईनचं महत्व समजून घ्या. जिथं अंडरलाईन आहे तिथं डिजनरसी आहे ऑर्बिटल्सची. अंडरलाईन आहे म्हणजे ते π2px π2py असतील, किंवा मग एच्या खाली अंडरलाईन आली तर ते π*2px π*2py असतील. मान्य आहे का? आजचं झालेलं डिस्कशन व्यवस्थित प्रॅक्टिसाइज करा बघा, म्हणजे मला पुढच्या क्लासमध्ये एमओटीचे ॲप्लिकेशन्स एक्सप्लेन करता येतील. कारण शेवटी क्वेश्चन येत असतो ॲप्लिकेशनचा, पण ॲप्लिकेशनच्या सुरुवातीलाच आपल्याला हे कॉन्फिगरेशन लिहिता आलं पाहिजे. विदाउट रायटिंग एमओ कॉन्फिगरेशन एमओटीचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता येत नाहीत. सगळेच्या सगळे. काही सॉल्व होतात ट्रिकनं, सगळे होत नाहीत. 100% क्वेश्चन ट्रिकनं सॉल्व होत नसतात. तोच ट्रिकचा मोठा ड्रॉबॅक असतो. ठीक आहे का? हां, पण ही ट्रिक ही जमते. हां, कॉन्फिगरेशन लिहिण्यासाठी ही ट्रिक आहे, चालतंय. मान्य? ओके. आणि परत पुढच्या क्लासमध्ये आपण हा एक स्पेसिस बघू. CO+, हे खूप मोठं एक्सेप्शन आहे. CO+ साठी एक वेगळंच एमओ कॉन्फिगरेशन, त्याच्या एकट्यासाठी. CO+च्या एकट्यासाठीच वेगळं मला मॉलिक्युलर ऑर्बिटल कॉन्फिगरेशन पाहावं लागणार आहे. म्हणजे तिसरी केस आहे CO+ साठी, एकट्यासाठी. का, कसं, सगळं डिटेलमध्ये मी पुढच्या क्लासमध्ये सांगणार आहे. म्हणून CO+ पण कुणी मनामध्ये सध्याला आणण्याची गरज नाही. ठीक आहे का? चला भेटूयात पुढच्या क्लासमध्ये.